बरेच जण आजारी आहेत, पण हरकत नाही, आम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये आहोत. आम्ही आरोग्यदायी आहोत. आम्हाला आरोग्य मिळालेलं आहे. आम्ही चंगाईमध्ये आहोत. परमेश्वराचा हात आमच्यावरती आहे. आमेन, आमेन, हालेलुया. कोणाकडे तरी वळून म्हणा, मी उत्साही आहे. देवाचं वचन माझ्याशी आज बोलणार आहे. कम ऑन समबडी, हालेलुया, हालेलुया. ओ जीसस, हालेलुया. आपण ह्या वर्षी डिक्लेअर केलं की हा वर्ष जो आहे तो उत्थानाचा वर्ष असणार आहे. आमेन. उन्नती आणि अतिउन्नतीचं हे वर्ष असणार आहे. हालेलुया. आम्ही ज्या ठिकाणी होतो, परमेश्वर आम्हाला त्या ठिकाणातून उच्च ठिकाणीच घेऊन जाणार आहे. तो तुम्हाला उंच आणि उंचच करेल. तो तुम्हाला मस्तक करेल, पुच्छ नव्हे. हे वचन आज आम्ही कबूल केलेलं आहे 31 तारखेला, आणि आम्ही वर्षभर आम्ही हे कबूल करणार आहोत. माझा विश्वास आणि आशा आहे की सगळ्यांना प्रॉमिस वर्डचे एलिव्हेशन, इयर ऑफ एलिव्हेशनच्या प्रॉमिस वर्डचे मॅग्नेट्स मिळालेले आहेत. ज्यांना नाही मिळालं, आज मिळणार आहे नक्की. आम्ही आणलेलं आहे. आय हॅव मेड शुअर. आलेत ना? ओके. आय हॅव मेड शुअर की मॅग्नेट्स हॅव कम. मॅग्नेट्स पण आहेत, आणि मला वाटतं काही लोक 31 तारखेला नव्हते काही कारणामुळे, म्हणून त्यांना स्वतःचे पर्सनल कार्ड्स पण घेता आले नाही. प्रॉमिस कार्ड्स ते पण आणलेले आहेत. त्याचबरोबर विश्वासाची घोषणा आपण दर रविवारी जे करत आहोत चर्च सुटल्याच्या शेवटी, सर्व्हिसच्या शेवटी, त्याचं देखील प्रिंट आपण करून ठेवलेलं आहे. ते देखील प्रत्येकाला मिळणार आहे. सो या, हे सर्व कशासाठी आम्ही हे छापू शकतो ह्यासाठी नाही. हे सर्व यासाठी की जिथे कुठे तुम्ही असाल, तुम्ही तिथे प्रत्येक वेळेला वर्षभर यावर्षी तुम्ही कबूल करत राहावं. जे रिमेंबर आय सेड डिक्री. डिक्रीचा अर्थ तुम्हाला सांगितला, घोषणा करणे, कबूल करणे याचा अर्थ. डिक्रीचा अर्थ नुसतं कबूल नाही. का कबूल करून घोषणा करायची? कारण परमेश्वर त्या गोष्टीला होय म्हणणार आहे, आणि तो देखील सहमत आहे त्या गोष्टींसाठी. म्हणून आम्ही ते बोलणार आणि त्याप्रमाणे घडणार. म्हणून हे वर्षभर आम्ही करणार आहे. परमेश्वर आम्हाला पुच्छ नव्हे तर मस्तक करणार आहे. हे नक्की आहे, म्हणजे आहे. कोणीतरी आमेन म्हणा. हालेलुया. विथ दॅट लेट मी गो इन टू द सिरीज ऑफ प्रीचिंग ऑफ सर्मन्स. एका सर्मनच्या सिरीजमधून मला जाऊ दे. ऑफकोर्स एलिव्हेशन ह्याच्यावरती मी बरेच रविवार बोलण्याचा प्रयत्न करेन. त्यातला हा दुसरा भाग असेल, पहिला भाग असेल, असो काही. बट आय वॉन्ट टू टॉक टू यू अबाउट समथिंग. ओके. माझ्याबरोबर उघडा पहिले राजेचा 17वा अध्याय, पहिल्या वचनापासून आपण बघणार आहोत. 1 Kings chapter 17 verse 1 onwards we shall read. पहिले राजे उघडून ठेवा फक्त. The title of my sermon, आज माझ्या संदेशाचा शीर्षक आहे एलिव्हेशन इन एलायजा. एलियाच्या जीवनातील उत्थान. एलियाच्या जीवनातील उत्थान. एलिव्हेशन इन एलायजा. एलियाच्या जीवनामध्ये कसं परमेश्वराने उन्नती दिली आणि कसं एका ठिकाणातून दुसऱ्या ठिकाणात परमेश्वर त्याला उंच आणि उंच वर तो करत गेला, त्याच्या जीवनामधून आज आम्ही काही शिकण्याचा प्रयत्न करू. यू नो, वी विल जर्नी विथ एलायजा फॉर अ व्हाईल टुडे. आज एलायजा बरोबर किंवा एलिया बरोबर आज आम्ही प्रवास करणार आहोत. जिथे जिथे त्यांनी प्रवास केला त्याच्याबरोबर आज आम्ही प्रवास करणार आहोत. आमेन. तयार आहात सगळे? हालेलुया. ओके. शेजारच्यानी बघायचं की तुमचा शेजारी जो आहे तो झोपणार नाही. कोणीतरी आमेन म्हणा. हालेलुया. ऑल राईट. सो लेट मी रीड फ्रॉम वर्स 1. पहिल्या वचनापासून मी तुमच्यासाठी वाचतो. इथं असं म्हटलेलं आहे, एलिया तिशबी हा गिलाद येथे उपरा म्हणून राहणाऱ्यांपैकी एक होता. तो अहाबास म्हणाला, इस्रायलाचा देव परमेश्वर ज्याच्या हुजुरास मी असतो त्याच्या जीविताची शपथ वाहून सांगतो की जी वर्षे आता येणार त्यात दहीवर अथवा पाऊस पडणार नाही. हे सर्व माझ्या सांगण्याप्रमाणे होईल. परमेश्वराचे वचन त्याला प्राप्त झाले की येथून निघून पूर्व दिशेस जा व यार्देने समोरच्या करीत ओहोळा नजीक लपून राहा. त्या ओहोळाचे पाणी तुला प्यायला मिळेल
आणि मी कावळ्यांना आज्ञा केली आहे, ते तुला अन्न पुरवतील. परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे करून तो यार्देने समोरच्या करीत ओहळा नजीक जाऊन राहिला. कावळे त्याला भाकरी व मांस सकाळ संध्याकाळ आणून देत व त्या ओहळाचे पाणी तो पी. काही दिवसांनी ओहोळ आटून गेला, कारण त्या देशात पर्जन्यवृष्टी झाली नाही. इव्हन अजून पुढं पण आहे, आपण नंतर बघणार आहोत. त्याच्यामध्ये आम्हाला इथे दिसतं की दोन लोकांचा समोरासमोर झालेला आहे. एलिया कोणासमोर येतो इथे? बापरे, धन्यवाद देवा. एलिया तिशबी हा गिलाद येथे हे उपरा म्हणून राहण्यापैकी एक होता. तो आहाबास म्हणाला. कोणाच्या समोर आला तो? हा, त्यावेळेला फोन तर नव्हता, व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल तर नव्हता. आहाबास म्हणला म्हणजे व्हॉट्सॲप कॉल करून केला, त्याच्या समोरच उभारून म्हणाला ना. म्हणजे अमोरासमोर कोणाचं झालं? एलिया आणि आहाब अमोरासमोर उभारलेले आहेत. आणि एलिया आहाबाला अगदी छाती ठोक धाडसाने काहीतरी बोलतो. काय बोलतो तो? की मी माझ्या सांगण्याप्रमाणे इथे पाऊस पडणार नाही. पाऊस पडणार नाही हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ह्याच्यावर मी पण अनेक वेळा चर्चमध्ये पण खूप वेळा बोललेलो आहे. तो बोलतो आणि मग खरंच त्याप्रमाणे काय होतं? पाऊस बंद होतो. पर्जन्यवृष्टी, सगळं पाऊस यायचं, सगळं बंद होतं. हे आम्हाला माहिती आहे. आणि अनेक वर्ष, मला वाटतं 3 ते 3.5 वर्ष पाऊस पडत नाही. आणि तिथे दुष्काळ निर्माण होतं. जिथे दुष्काळाचं काही म्हणजे हे नव्हतं, अजिबात दुष्काळ इथे पडणारच नाही असं होतं. तिथं एलियाच्या सांगण्याप्रमाणे, कोणाच्या सांगण्याप्रमाणे? एलियाच्या सांगण्याप्रमाणे दुष्काळ पडला. या घटनेकडे याच्या अगोदर पहिल्या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे बघा. एलिया तिशबी हा गिलाद येथे उपरा म्हणून राहणाऱ्यांपैकी एक होता. एलिया हा कोण होता? तिशबी होता. सगळे म्हणा तिशबी. एलिया हा तिशबी होता. आणि कुठून आलेला? गिलाद, और इंग्लिश मध्ये गिलियाद. तो गिलाद मधून आलेला होता. तिकडे राहणाऱ्यांपैकी तो होता. तिथून तो आला आणि तो आहाबाला भेटतो. आणि आहाबाविषयी आणि त्याच्या पत्नीविषयी तो खूप रागात आहे, चिडलेला आहे, कारण त्याने अनेक देवाच्या सेवकांना मारून टाकलेलं आहे. ओके. आणि म्हणून तो चिडून काही गोष्टी बोलतो आणि त्याप्रमाणे घडतं. ही अवस्था सध्या जे मी बोलत आहे तिथे येऊन ठेपलेली आहे. पण माझं लक्ष कुठे गेलं बघा. एलिया हा तिशबी आहे आणि कुठून आलेला आहे? गिलाद या ठिकाणातून आलेला आहे. सुरुवात बघा कुठून होते. गिलाद हा जो शब्द आहे, गिलाद हा शब्द मूळ 2 शब्दांमधून निर्माण होतो. मूळ 2 शब्द आहेत. अनेक मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये, प्रत्येक भाषेमध्ये असे शब्द असतात जे 2 शब्दांना जोडून तयार झालेले असतात. ते महत्त्वाचे ठरलेले असतात. गिलाद किंवा गिलियाद हा जो शब्द आहे तो देखील 2 मूळ शब्दांच्या द्वारे एक होऊन तयार झालेला शब्द आहे. आणि तो गिलाद हा जो शब्द, त्याचा अर्थ होतो हीप ऑफ टेस्टिमनीज, साक्षींचं डोंगर. काय? रास. साक्षींचं रास. म्हणून लक्षात ठेवा कुठून येतो आहे एलिया? गिलाद या ठिकाणून. गिलाद ह्या शब्दाचा अर्थ काय होतोय? साक्षींचा म्हणजे रास, किंवा मराठीत साध्या भाषेमध्ये ढीग. हॅलो, काय ढीग लावलाय कपड्यांचा? घडी करून ठेवता येत नाही का? आपण असं म्हणतो की नाही घरामध्ये, है ना? माझी मम्मी म्हणते मला असं करायला लागली. साक्षींचा ढीग, गिलाद या ठिकाणातून तो आला. आम्ही कधी कधी विसरून जातो आम्ही कुठून आलोय. चालू स्थितीमध्ये कधी कधी काय घडत नाही, म्हणून परमेश्वराने मागील जीवनामध्ये काय केलं हे आम्ही विसरून जातो. चालू स्थितीमध्ये एलिया दुष्काळ अवस्थेमध्ये बसलेला आहे.
लपून बस म्हटलेलं आहे परमेश्वराने त्याला. ओहळाजवळ जा म्हटले की नाही, ओहळाजवळ गेलाय आणि त्याला सकाळ संध्याकाळ प्रेस गॉड कावळे यायला लागलेत आणि त्याला सकाळ संध्याकाळ द्यायला लागलेत. पण सुव्यवस्था आहे का तशी जर बघायला गेली तर नाही. चैन अवस्था आहे का? नाही. आम्ही कधी कधी आमची जी करंट सिच्युएशन आहे, चालू अवस्था जी आहे, त्याच्याकडे इतकं लक्ष देतो की मागे जो साक्षींचा ढीग आमचा जमलेला आहे त्याच्याकडे आमचं लक्षच राहत नाही. एलिया साक्षींचा जो रास आहे, ढीग आहे, तिथून आलेला आहे. म्हणजे त्याला अनुभव आहे परमेश्वराचा. कदाचित तिथल्या लोकांना परमेश्वर हा कोण आहे याचा अनुभव आहे. राग कशाला येईल त्याला? दाविदाला राग का आला? कारण त्याला माहित होतं परमेश्वराच्या विरुद्ध कोणतरी बोलायला लागलंय, परमेश्वराच्या विरुद्ध कोणतरी काहीतरी करत आहे. आणि तीच गोष्ट एलियाच्या विषयी पण झाली. बिकॉज he knew and he had experienced who this God was, he was in anger. त्याला माहित होतं की हा परमेश्वर कोण आहे आणि तो काय करू शकतो, आणि त्याच्या विरोधात असं सगळं चाललेलं आहे, त्याच्या लोकांच्या विरोधात असं सगळं चाललेलं आहे, म्हणून त्याला राग आला. he knew what the Lord had done in the past. आम्ही विसरून जाणं हे आमच्यासाठी चांगलं नाही आहे की परमेश्वराने आमच्यासाठी काय केलेलं आहे. ऑलवेज रिमेंबर फ्रॉम वेअर हॅव वी कम. आम्ही कुठून आलेलो आहे प्रत्येक वेळेला आम्ही लक्षात ठेवणं अतिशय महत्वाचं आहे. परमेश्वराने मागच्या जीवनामध्ये, म्हणजे काही मागच्या महिन्यामध्ये, म्हणजे मागच्या वर्षामध्ये परमेश्वराने माझ्या जीवनामध्ये काम केलेलं आहे. मी प्रार्थना केली आणि त्या प्रार्थनेचं उत्तर मला मिळालेलं आहे. इथून मी आलेलो आहे. माझी सध्याची स्थिती चांगली नसेल, परंतु जर मी मागं वळून पाहिलो तर मला दिसतं की परमेश्वराने नक्कीच माझ्या जीवनामध्ये काम केलेलं आहे. कोणीतरी आमेन हालेलुया म्हणेल. हालेलुया. ही केम फ्रॉम गिलियाद. तो गिलाद या ठिकाणातून आला. साक्षींची रास आमच्या जीवनामध्ये देखील, माझा विश्वास आहे, मला तुमच्याविषयी माहित नाही, माझ्या जीवनामध्ये साक्षींची रास आहे. कम ऑन समबडी. जे माझ्या बरोबर आहेत, ज्यांच्या जीवनामध्ये साक्षींची रास आहे त्याने परमेश्वराची स्तुती करावी काय वेळासाठी. कम ऑन. हालेलुया. हालेलुया. I have a heap of testimony. I look back at the heap of testimony and I praise God. Hallelujah. धन्यवाद परमेश्वरा की माझ्या आज जरी काय घडत नाही असं वाटत असेल तर मी मागे पाहेन आणि मला मागे पाहिल्यानंतर कळेल की परमेश्वराने माझ्या जीवनामध्ये अनेक साक्षी घडवलेल्या आहेत. मग तो गिलादमधून निघाला. चला आपण एलियाबरोबर प्रवास करू. गिलादमधून निघाला, अहाबाच्या समोर येतो, चिडलेल्या अवस्थेमध्ये आहे. परमेश्वर त्याला काहीच बोलायला सांगत नाही. लक्षात घ्या. हॅलो. परमेश्वर त्याला काहीच बोलायला सांगत नाही. तो बोलतो अहाबाला. तो काय म्हणतो? माझ्या सांगण्यावरून पाऊस पडणार नाही. मी हे अगोदर पण बोललोय, ज्यांना आठवत नाही त्यांच्यासाठी किंवा ज्यांना नवीन आहे त्यांच्यासाठी हे पुन्हा एकदा मी सांगतोय. देर आर टू टाइप्स ऑफ प्रॉफेसीज. One, God gives you and then you just interpret. Two, by faith you say something and God attests to it. दोन प्रकारची साक्ष आहे. एक, परमेश्वर सांगतो तुम्हाला आणि ते तुम्ही फक्त बोलून दाखवता. दुसऱ्या प्रकारची भविष्यवाणी ही आहे, तीही की तुम्ही विश्वासाने त्या स्थितीमध्ये उभारलेले आहात आणि तुम्ही बोलता आणि तुम्ही बोलल्यानंतर परमेश्वर त्या गोष्टीची साथ देतो आणि त्याप्रमाणे करतो. इथं 2 नंबर प्रमाणे घडलंय. 2 नंबरचं जे भविष्यवाणी आहे तो उभारतो आणि तो म्हणतो मी सांगितल्याप्रमाणे इथे पाऊस पडणार नाही. जोपर्यंत मी बोलेल तोपर्यंत पाऊस पडणारच नाही. परमेश्वराने ते शब्द घेतले आणि त्याप्रमाणे घडवून आणलं. हालेलुया. हालेलुया. मला तुम्हाला सांगू द्या, तुमच्या माझ्यामध्ये अजूनही तितकंच परमेश्वराने सामर्थ्य दिलेलं आहे. आम्ही बोलू आणि आमच्या बोलण्याप्रमाणे परमेश्वर करेल. हालेलुया. हालेलुया. म्हणूनच म्हटलेलं आहे आमच्या जिभेत काय आहे? सामर्थ्य आहे. दॅट इज वाय इट इज सेड इन द वर्ड दॅट माय टंग हॅज पॉवर. आमच्या जिभेमध्ये काय आहे? सामर्थ्य आहे. का बरं सोलापूरमध्ये अनेक वर्षांअगोदर
काही लोक येऊन गेले आणि फिरत फिरत सोलापूरभर फिरत खूप वर्ष अगोदरची गोष्ट सांगतो मी तुम्हाला, खूप. आणि ते फिरत फिरत सोलापूरला शराब देत गेले. आणि म्हणून अजून पण सोलापूर त्या प्रमाणामध्ये डेव्हलप्ड नाही आहे, कारण ते शराब अजून पण काम करायला लागले. जर ते शराब जर अजून पण काम करू शकतं आणि त्यांच्या शब्दांमध्ये जर एवढं सामर्थ्य आहे, तर तुम्ही आणि मी ज्यांच्याकडे जिवंत देव आहे, देवाचं सामर्थ्य आहे, देवाचा अभिषेक आहे, आम्ही जर बोलतो तर आमच्या बोलण्यामध्ये किती सामर्थ्य असणार आहे. हालेलुया, हालेलुया. 2025 हे वर्ष असं असू दे की तुम्ही सोलापूरच्या प्रत्येक भागामध्ये उभं राहाल आणि होकारात्मक कबुली द्याल, आशीर्वादाची घोषणा कराल आणि त्याप्रमाणे सोलापूर शहरामध्ये घडायला लागेल. कोणीतरी आमेन म्हणेल. हालेलुया, हालेलुया. God has placed you in this city so that the curse will be broken and blessings will flow through you and what you say. Amen. परमेश्वराने तुम्हाला या शहरामध्ये ठेवलंय जेणेकरून तुम्ही श्राप तोडाल आणि जे आशीर्वाद मोकळे करायचे ते तुमच्या बोलण्याच्या द्वारे मोकळे होतील. हालेलुया, हालेलुया. म्हणून जितकं होईल तितकं आम्ही कमी बोलू. हे काय आहे सोलापूरमध्ये काहीच ठेवलेलं नाही आहे, सोलापूरमध्ये काहीच नाही आहे, सोलापूरमध्ये असंच आहे, सोलापूरमध्ये तसंच आहे. सवयीप्रमाणे कधी कधी निघून जाऊ शकता, परंतु त्याहून अधिक 100 पटीने जास्त हे बोला, माझं सोलापूर चांगलं आहे, माझं सोलापूर आशीर्वादित आहे, माझं सोलापूर उन्नतीमध्ये उत्थानामध्ये जाणार आहे. आमेन. त्याप्रमाणे नक्कीच घडणार आहे. कोणीतरी आमेन म्हणेल. हालेलुया. वाव. ॲट माय वर्ड, माझ्या सांगण्याप्रमाणे. पुढे जाऊ. वर्ष 3 2 पासून वाचतो. परमेश्वराचे वचन त्याला प्राप्त झाले. परमेश्वराचे वचन त्याला काय झाले? प्राप्त झाले. 3रं वचन, येथून निघून कुठे जा? पूर्व दिशेस जा व यार्देने समोरच्या करीत ओहोळा नजीक लपून राहा. आता बोलला, भविष्यवाणी केली, परमेश्वराला कळालं की ह्याच्या जीवाला धोका आहे. तो काय म्हणतो परमेश्वर त्याला? इथून जा आणि कुठे जा? करीत. सगळे म्हणा, सगळे करीत. करीत या ठिकाणी जे ओहळ आहे त्या ठिकाणी जा. अगेन आपण पहिला ठिकाण पाहिलं गिलाद. गिलादला मी काय म्हणालो? हीप ऑफ टेस्टिमनी, साक्षींचा रास. आणि आता गिलादमधून निघालेला आहे. परमेश्वर त्याला कुठं जायला सांगतोय? करीत मध्ये जायला सांगतोय. शेजारच्याकडे वळून म्हणा, झोपू नको. देवाची स्तुती असो. करीत, करीत मध्ये जा म्हणतो. तिथं ओहळ आहे. करीत मध्ये असल्यामुळे त्याला काय झालं? रोज सकाळी आणि संध्याकाळी 2 वेळा एक कावळा यायचा आणि त्याला मांस पुरवून जायचा. किती छान आहे ना. काही लोकांची प्रार्थना हीच आहे, देवा मी निवांत बसतो, रोज मला कोणतरी येऊन जेवण देऊ दे. काही लोक तर त्याच्यापेक्षा पण निवांत आहेत, रोज मला येऊन कोणतरी चारू दे. करीत या ठिकाणी तो आला. करीत या शब्दाचा अर्थ मी तुम्हाला आज सांगतो. करीत मध्ये कावळा भेटतोय त्याला, परंतु करीत या शब्दाचा अर्थ आहे अकट. अकट, सगळे म्हणा अकट, एक भाग. आणखीन एक त्याचा हे आहे की जे आहे त्याला पूर्णपणे कापून टाकणे. कट. साक्षींच्या ढिगाऱ्यातून आलाय, साक्षींची रास या ठिकाणातून आलाय आणि करीत या ठिकाणी आलेला आहे. जे होतं नव्हतं ते सगळं त्याच्याकडे निघून चाललेलं आहे. परमेश्वरा, कुठल्या प्रकारचं एलिव्हेशन द्यायला लागलास मला? हे एलिव्हेशन नाहीये, मला खालीच घेऊन चाललेलं आहेस तू. देवा, तू किती काय काय माझ्यासाठी केलेलं, आणि आता तिथून मी आलो तर मी वर जायला पाहिजे. पास्टरनी सांगितलं एलिव्हेशन आहे, उत्थान आहे, वर जायला पाहिजे. तर मी करीत या ठिकाणी आलेलो आहे. करीतचा अर्थ कट, स्लॅश, कापणे. जे आहे त्याच्या त्यामधून पण कापणी होणे.
पास्टर आमची सॅलरी एवढी होती, परंतु मागच्या वर्षामध्ये असं काहीतरी घडलं की सॅलरी माझ्या मधून तेवढं पण होतं ते सगळं कापण्यात आलं. मी कदाचित हे सांगितलंय माझ्याविषयी की मी स्कूलमध्ये जेव्हा टीचर होतो तेव्हा सगळ्यांचं प्रमोशन झालं. एक वर्ष असं झालं, सगळ्यांचं झालं आणि मला प्रिन्सिपलनी बोलवलं आणि त्यांनी म्हटलं की काय कारणास्तव तुझी सॅलरी अशी अशी आता राहणार आहे. मी बघितलं माझी सॅलरी जी आली मला, त्या माझ्याकडे माझी सॅलरी जेवढी मागच्या वर्षी होती त्यापेक्षा कमी झाली माझी सॅलरी. मी प्रिन्सिपल विचारलं, सिस्टर असं का झालं? नाही असंच आहे, असंच असणार आहे. मी जास्त उज्जत घातली नाही. आणि बिलकुल त्याच वेळेला माझ्या मित्राचा फोन येतो मुंबईवरून. तो म्हणतो, अमित भाई मेरे लिए प्रेयर करना, अभी प्रिंसिपल को मिलने जा रहा हूं. तो पण तिकडे म्युझिक टीचर होता. मैं सैलरी प्रमोशन मांग रहा हूं, दुआ करो. आय एम नॉट इवन जोकिंग. मी खोटं नाही बोलत आहे. टायमिंग बघा, एक्झॅक्टली ज्या दिवशी माझी सॅलरी कापली त्या दिवशी तो म्हणतोय मी आता प्रवेश करायला लागलो प्रिन्सिपलच्या केबिन मध्ये, प्रमोशन मागायला लागलो. म्हणलं हा भाई जाओ. मी प्रार्थना केलो. थोड्या वेळ तिचा फोन आला, थँक्स भाई तुम्हारा दुआ परमेश्वर ने जवाब दिया, मेरे को प्रमोशन मिल गया. कसं वाटलं असेल मला? मी देवा, मी प्रार्थना करायला लागलोय की माझी सॅलरी वाढायला पाहिजे आणि इथं माझी सॅलरी कमी झाली. मी प्रिन्सिपलला विचारलं तर मला नीट उत्तर पण मिळत नाहीये. काय झालं हे, कशामुळे झालं हे पण कळत नाहीये मला. एक महिना गेला असेल कदाचित, मला तर असं वाटतं महिना पण नाही, पण आपण असं म्हणू एक महिना गेला असेल. असा एक महिन्यानंतर आतले त्यांचे एक सिस्टर आहेत, नन आहेत, त्यांनी मला बोलवलं. त्यांनी मला सांगितले अमितला बोलवा. मग मी कॉन्व्हेंटच्या आतमध्ये गेलो आणि त्यांनी म्हटले हे बघ, आम्ही सॅलरी डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी मी जबाबदार आहे. मी असं सगळ्यांना सॅलरी डिस्ट्रीब्यूट करत असे. मला दिसलं की तुझी सॅलरी कमी झाली. हे का झालं मला अजून पण माहीत नाही, पण मला असं वाटायला लागलंय की ज्या वेळेला आम्ही हा जो आमच्या स्कूलचा जो भाग आहे ना, या भागामध्ये आमचं थोडंसं इन्कम सोर्स जास्त मिळायला लागलंय. हॅलो, इन्कम सोर्स आमचा ह्या जागेमध्ये जास्त मिळायला लागलेलं आहे आणि मला हे इन्कम साठवून ठेवायचं नाहीये. आम्ही साठवून ठेवू शकत नाही. हे आम्हाला कोणाला तरी द्यावंच लागतं म्हटल्यानंतर मला फक्त तुझाच चेहरा समोर आला. तुला द्यायला लागले. हे सॅलरीचा भाग नाही आहे, परंतु हे दर महिन्याला मी तुला बोनस म्हणून देणार. काही वेळ करीतमध्ये राहून बघा, हरकत नाहीये. परमेश्वर तिथून देखील एलिव्हेशन नक्कीच आणणार आहे. आमेन. हाय ओहळ आहे, थंड पाणी व्हायला लागले, कावळा यायला लागलाय, तो मग तिथं खाऊन निवांत झालो, ते ओहळ सुकणार आहे. सुकलं की नाही तिथं, है ना? तिथून परमेश्वर आम्हाला वरच घेऊन जाणार आहे. कोणीतरी आमेन म्हणा. गिलाद पासून तो करीत मध्ये आला. करीतचा अर्थ जे आहे त्यातून देखील कपात होणे. परंतु कपात जरी झाली तरी आम्ही परमेश्वराच्या स्तुतीमध्ये कधीच कपात करू नये, उलटा आम्ही वाढवावं, कारण त्याच्या पुढे आम्हाला नक्कीच उत्थान मिळणार आहे. हालेलुया, हालेलुया. एक लसूण सोलणारा मुलगा, कोणाच्या विषयी बोलतो मी? रेल्वे स्टेशनच्या इकडे उभा राहून, हातगाडीवरती उभा राहून कामाला होता. लसूण सोलायचा, कांदे सोलायचा, कांदे स्वच्छ करून ठेवायचा, तिथं उभा राहायचा. आज तरी स्वतःची फूड स्टॉल आहे. 2 घर त्यांनी स्वतःच्या नावावर विकत घेतलेले आहेत. 2 हाऊसेस. कोणाचं लक्ष नाही त्याच्याकडं, कोणाचं लक्ष नाही. तो पण म्हणतो मला कोण लक्ष देऊ दे, नेऊ दे, माझा परमेश्वर माझ्याकडे बघायला लागलाय, बस झाला. माझ्या जीवनात उत्थान आहे. हालेलुया. नित्य नियमित प्रमाणे तो येतो, त्याचा दशांश देऊन जातो. नित्य नियमित प्रमाणे दशांशाच्या व्यतिरिक्त तो आपलं स्पेशल ऑफरिंग देऊन जातो. नित्य नियमित देवाच्या सेवकांच्या जीवनामध्ये तो पेरतो. परमेश्वर का नाही बघणार? हालेलुया. परमेश्वर का नाही उत्थान देणार? आम्ही ज्या वेळेला देतो, परमेश्वर म्हणतो मी ऋणी राहू शकत नाही, मला ह्याला दुपटीने 10 पटीने द्यावंच लागणार आहे. त्यावेळेला त्याला मिळणारच. कोणीतरी आमेन. अशा अनेक साक्षी आहेत आपल्या चर्चमध्ये. फक्त मी एकटा, त्यांनी मला काय दिलेलं नाही आहे आज हे बोलून दाखवण्यासाठी.
बट देन इट इज सो एक्साइटिंग. किती आनंदाची गोष्ट आहे की परमेश्वराने एका व्यक्तीला इथून वर घेऊन गेलेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. करीत हा उभा राहा संतोष. अनेक लोकांना माहित पण नाही कोण आहे तू. हा कम ऑन. ब्लेस यू ब्लेस यू. बस खाली बेटा. हालेलुया. ठीक आहे, पुढे जायचं का? त्या होळाचं पाणी तुला प्यायला मिळेल आणि कावळ्यांना आज्ञा केली आहे ते तुला अन्न पुरवतील. परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे करून तो यर्दनी समोरच्या करीत ओहळा नजीक जाऊन राहिला. कावळा त्याला भाकरी व मांस सकाळ संध्याकाळ आणून देत व त्या ओहळाचे पाणी तो पी. काही दिवसांनी ओहोळ आटून गेला, कारण त्या देशात पर्जन्यवृष्टी झाली नाही. कट, कपात, करीत. कळालं? करीत म्हणजे कपात. हॅलो, पुढचं वचन. तेव्हा त्याला परमेश्वराचे वचन प्राप्त. ज्या वेळेला ओहोळ सुकला त्यावेळेला परमेश्वराची वाणी आली. हालेलुया. द टायमिंग ऑफ द व्हॉइस ऑफ गॉड इन आवर लाईफ. परमेश्वराचा वाणी आमच्या जीवनामध्ये कधी येते? ज्या वेळेला सगळं सुकून गेलं त्यावेळेला परमेश्वराची वाणी नक्कीच येणार. कोणीतरी आमेन म्हणेल. हालेलुया. ओहोळ सुकला, परमेश्वराचा आवाज त्याला आला, परमेश्वराचे वचन त्याला प्राप्त झाले. चल, सिदोनातील सारफत नगरात जाऊन राहा. कुठे? सिदोनातील सारफत नगरात जाऊन राहा. पहा, तुझे पोषण करण्यासाठी तेथल्या एका विधवेला मी आज्ञा केली आहे. हालेलुया. आता इथं काय झालं? पाणी सुकलेलं आहे, ओहोळ सुकलेला आहे. आता परमेश्वर म्हणतो तू चल आणि सारफत या नगरात तू जा आणि तिकडे राहा, कारण मी तिकडे एका कोणाला? विधवेला मी आज्ञा केलेली आहे. लक्षात ठेवा, तिथे पण दुष्काळ आहे, बरोबर? तिकडेही दुष्काळ आहे. दुष्काळ आहे आणि परमेश्वर कोणाला सांगतो? तिथे एका विधवेला निवडून ठेवलेला आहे की ही याचं पालन पोषण करणार आहे. सारफत या गोष्टीकडे, या ठिकाणाकडे माझं पुन्हा एकदा लक्ष गेलं. गिलाद आपण पाहिलं, करीत आपण पाहिलं, आता सारफत किंवा जारेफात हा इंग्लिशमध्ये जो शब्द आलेला आहे, या शब्दाचा अर्थ आहे अ रिफाइनमेंट. अ रिफाइनमेंट. कॅन समबडी टेल मी द मीनिंग ऑफ रिफाइनमेंट? 8 आणि 9 कोणतरी वाचा माझ्यासाठी. आय विल जस्ट गिव्ह यू द मीनिंग ऑफ द वर्ड रिफाइनमेंट. तेव्हा त्याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की चल, सिदोनातील सारफत नगरात जाऊन राहा. पहा, तुझे पोषण करण्याची तिथल्या एका विधवेला मी आज्ञा केली आहे. पुढे 9वं वचन झालं का? ओके, 10 पण वाच. त्याप्रमाणे तो सारफत येथे गेला. नगराच्या वेशीजवळ तो आला तेव्हा एक विधवा स्त्रीला काटक्या गोळा करताना त्याने पाहिले. ओके ओके, ठीक आहे. ऑलराईट. तो सारफत या ठिकाणी जा असं परमेश्वराने त्याला सांगितलं. जारेफात हा इंग्लिशमध्ये शब्द येतोय. त्याचा मूळ अर्थ, जारेफातचा मूळ अर्थ होतो रिफाइनमेंट. रिफाइनमेंट म्हणजे इम्प्रूव्हिंग समथिंग दॅट यू ऑलरेडी पोझेस. जे काय तुम्ही तुमच्या हातामध्ये अगोदरच आहे ते परमेश्वर त्याला आणखीन उत्तम बनवतो. त्याला म्हणतात रिफाइनमेंट. If you do not have anything, God will not be able to refine it. तुमच्या हातात जे पण आहे परमेश्वराच्या जवळ जर आम्ही आणलो तर परमेश्वर त्याला पूर्वीपेक्षा उत्तम बनवेल. आमेन. हालेलुया. तर आता पहा, गिलाद झालं, गिलादून तो करीतमध्ये आला, करीतमध्ये कपात झाली. तिथून परमेश्वर म्हणतो सारफत किंवा सारफत या ठिकाणी तू जा, तिथे तुला एक विधवा भेटेल आणि ती तुझं पालन पोषण करणार आहे आणि तो ते बघतो. आणि पुढची गोष्ट पण आपण पाहणार आहे. पण सारफत या शब्दाचा अर्थ काय येतो? रिफाइनमेंट. आम्ही ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणातून परमेश्वर आम्हाला एका उत्तम ठिकाणी घेऊन जाणार आहे. सारफत याचा अर्थ आहे. Now you understand how elevation is taking place in Elijah's life. गिलाद पासून करीत पासून सारफत या ठिकाणी तो आला आणि सारफत मध्ये या ठिकाणीचा अर्थ काय होतोय? जे आहे त्याला उत्तम बनवण्यात येत आहे. हालेलुया. आमच्याकडे जे आहे ते परमेश्वराच्या हातात ज्या वेळेला आम्ही देऊ
त्यावेळेला ते उत्तम बनेल. हालेलुया. ते उत्तम बनेल. लक्षात ठेवा, दोन्ही बाजूने परमेश्वराने काम केलं. मी हे अगोदर पण बोललो, आजही बोलत आहे की विधवाच का निवडली? जर त्याचं पालन पोषण व्यवस्थित करायचं आहे, हा माझा सेवक आहे आणि याचं पालन पोषण व्यवस्थित करायला पाहिजे असे जर देवाची इच्छा आहे, तर एका श्रीमंताच्या घरी त्याला सांगितलं असतं ना, मी एका श्रीमंताला आज्ञा करून दिलेली आहे, त्याला काहीच फरक पडणार नाही, तुला रोज हे अन्न दिल्यानंतर तर त्या घरी जा, मेजवानी असेल. दोन्ही बाजूनी परमेश्वराने कसा आशीर्वाद मिळू शकतो हे इथं परमेश्वराने दाखवून दिलं. विधवेला मी आदेश देऊन ठेवलेला आहे, याचा अर्थ म्हणजे तिला माहित नव्हतं ऍक्च्युली, पण आध्यात्मिकतेमध्ये परमेश्वराने तिला निवडून ठेवलं होतं की तुझ्याद्वारेच माझ्या सेवकाला पालन पोषण होणार आहे आणि त्याच्याद्वारे तुझं आणि तुझं घराण्याचं आशीर्वाद तू पाहणार आहेस. हे दोन्ही बाजूनी परमेश्वराने करून दाखवलं, एलियाला पण आणि त्या विधवेला पण. हालेलुया. एलियाला पण आणि विधवेला पण. आमच्या जीवनामध्ये जेव्हा परमेश्वर आम्हाला एका ठिकाणातून दुसऱ्या उच्च ठिकाणामध्ये घेऊन जात आहे, त्यावेळेला परमेश्वर फक्त आम्हालाच आशीर्वादित करतो असं नाही, आमच्याद्वारे दुसऱ्यांना देखील परमेश्वर आशीर्वादित करू लागतो. हालेलुया. स्टॉप being myopic in your thought process. तुमच्या जीवनामध्ये अगदी एकेरी विचारसरणी ठेवणं बंद करा की परमेश्वराने मलाच आशीर्वाद दिला पाहिजे, परमेश्वराने माझ्या जीवनामध्ये घडवलं पाहिजे, परमेश्वराने माझ्या जीवनामध्येच उत्थान दिलं पाहिजे, असं विचार करणं बंद करा. आणि तुम्ही हे विचार करा की परमेश्वर मला अशा ठिकाणी ठेवू दे की परमेश्वर माझ्याद्वारे इतरांना देखील आशीर्वादित करेल. हालेलुया. एलिया तिला म्हणतो की तुझ्याकडे जे आहे ते मला खायला दे. ती काय म्हणते, ह्याच्यावर पण मी बऱ्याच वेळा बोललो नाही का, ती काय म्हणते, माझ्याकडे थोडंसं पीठ आहे, भाकर बनवणार आहे, मी आणि माझा मुलगा खाणार आणि मरणार. खाणार आणि मरणार, खाणार आणि जगणार असं म्हटलेलं नाही, खाणार आणि म्हणजे ऑलरेडी एक्सेप्ट केलेलं आहे की दुष्काळ मला मारणार आहे. पण तसे शब्द एलियामध्ये होते का? तो काय म्हणला, नाही नाही तू मला दे. विधवा, लक्ष द्या मी काय म्हणतो आता, विधवा आणि एलिया दोघेही दुष्काळात होते, परंतु त्या विधवेमध्ये दुष्काळ शिरला, एलियाच्या आत दुष्काळ शिरला नाही. आम्ही नकारात्मक तेव्हा बोलायला लागतो ज्या वेळेला समस्या आमच्या आत शिरून जाते. तुम्ही समस्येत राहा, काय नाही, ओके, समस्येला तुमच्या आतमध्ये प्रवेश करू देऊ नका. दे बोथ वर इन द ड्रॉट. एलिया ऑल्सो वॉज इन द ड्रॉट, द विडो ऑल्सो वॉज इन द ड्रॉट, बट द डिफरन्स वॉज द ड्रॉट वेंट इनसाइड द विडो. द ड्रॉट नेव्हर वेंट इनसाइड एलायजा. फरक हा होता. कळत, समजायला लागलं तुम्हाला? तुम्ही परिस्थितीमध्ये राहा, हरकत नाही, परिस्थितीला तुमच्या आतमध्ये प्रवेश करू देऊ नका. आतमध्ये कोण असायला पाहिजे? फक्त आणि फक्त प्रभू येशू ख्रिस्त असायला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. म्हणून आमच्या मुखातून नकारात्मक शब्द निघणारच नाही त्यावेळेला. जाऊ दे आता, एवढंच राहिलेलं आहे, वयच झालेलं आहे, चालताच येत नाही, उठताच येत नाही, बसताच येत नाही, कदाचित एवढंच ठेवलेलं असेल देवाने, जेवढं दिवस ठेवले तेवढे दिवस. हे काय आहे? समस्येला आतमध्ये घेतलेलं आहे. काही लोक आतमध्ये घेतात, आतमध्ये घेऊन त्याचं पालन पोषण करतात. हॅलो, सोलापूरचे फारच निराळे आहेत, विश्वासणारे. मी बोलतो नाही का, तो वेडा माणूस होता ज्याला 600 दुरात्मे लागले होते. तो कुठं राहायचा? कबरांमध्ये राहायचा. कबर नाही, कबरांमध्ये राहायचा. म्हणजे ठरलेलं होतं त्याचे कबर, सोमवारी एक, मंगळवारी एक, रविवारी स्पेशल. तो कबरात राहायचा. आम्ही काय करतो माहिती का, कबराला आमच्या बरोबर घेऊन निघतो आम्ही. हॅलो, ती विधवा
त्या ड्रॉट अवस्थेमध्ये होती, दुष्काळ अवस्थेमध्ये होती, पण त्या विधवेच्या आतमध्ये दुष्काळ शिरला होता. म्हणून ती असं म्हणली, खाणार मरणार. जर तिच्या आत जर दुष्काळ शिरला नसता तर ती म्हणाली असती, खाणार आहे, जगणार आहे. हालेलुया. याच्या आत शिरला नव्हता दुष्काळ, म्हणून तो म्हणाला दे खायला. त्याला माहित होतं काय होणार आहे ते. आमेन. हालेलुया. आणि पुढची गोष्ट तुम्हाला माहिती आहे. मला पुढे जाऊ द्या आणखीन. पहिल्या राजाचा 18वा अध्याय उघडा. 18वा अध्याय आणि आय थिंक पहिला वचन वाचून मग 20 वचनाकडे आपण जाऊ. इथं काय म्हटलंय, पुष्कळ दिवस लोटल्यावर 3रे वर्ष लागले तेव्हा एलियाला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले. तेव्हा काय झालं, पुष्कळ दिवस लोटल्यावर 3रे वर्ष लागले, 3 वर्ष झाले ड्रॉट आहे म्हणजे दुष्काळ आहे. एलियाला परमेश्वराचे वचन पुन्हा एकदा प्राप्त झाले. हॅलो, काय म्हटलंय, जा अहाबाच्या दृष्टीस पड, मी पृथ्वीवर पर्जन्यवृष्टी करणार आहे. दुष्काळ पडताना मनुष्याची इच्छा, पर्जन्यवृष्टी येताना देवाची इच्छा झाली. देव म्हणतो आता मी बस झालं, आता मी पर्जन्यवृष्टी पाडणार आहे. हालेलुया. एलिया कदाचित विसरला असेल किंवा एलिया कदाचित अजून पण रागाला आला असेल. हॅलो, लक्ष आहे का? एलिया म्हणलं असेल, कशाला अजून 2 वर्ष जाऊ द्या, असं करतात का? होली अँगर. हॅलो, हा, विश्वासणाऱ्यांकडे पवित्र राग असतो. देवाच्या विरुद्ध केला, अजून राहू द्या, अजून 3 वर्ष. राग राग, कशाला क्षमा करू मी, कशाला त्याला क्षमा करू मी. राग 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 आत आहे. ते बिचारा एक चूक केलाय, त्याचं काय नाही, एक क्षमा केली की सगळं व्यवस्थित होणार आहे. पण नाही, असं ताणून ठेवायचं, नुसतं ताणून ठेवायचं. कदाचित एलियाला असा पवित्र राग आला असेल, होली अँगर. आता असून बघतो परमेश्वर त्याला काय म्हणतो, जा आणि जिथून सगळं सुरू झालं तिथेच परत जा. म्हणजे अहवाला भेट, अहवाच्या समोर जा आणि मी जे सांगतो ते बोल, कारण मी आता पर्जन्यवृष्टी करणार आहे. आणि फलाना फलाना सगळ्या गोष्टी होतात. 20व्या वचनाकडे या. 20व्या वचनाकडे या. तेव्हा अहाबाने सर्व इस्रायल लोकांना बोलावणे पाठवले आणि संदेश त्यांना कर्मेल डोंगरावर जमवले. इथं काय झालं घटना, एवढं सांगून मी बंद करतो. इथं नेमकं काय झालं पहा. जा म्हणले त्याच्या समोर आणि सांग असं असं करायचंय, तसं तसं करायचंय. ह्या सगळ्या घटना घडल्या. तो बोलला की असं असं होणार आहे आता. आणि मग मला वाटतं आता एक घटना इथे घडत आहे. तेव्हा अहाबाने सर्व इस्रायल लोकांना बोलावणे पाठवले आणि संदेश त्यांना कर्मेल डोंगरावर जमवले. एलिया सर्व लोकांच्या सानिध्य येऊन म्हणाला, तुम्ही दोन्ही मतांमध्ये कोठवर लटपटाल. परमेश्वर हा देव असला तर त्याच्या भजनी लागा, बाल हा देव असला तर त्याच्या भजनी लागा. तो म्हणतो इकडं पण करायचं नाही, इकडं पण करायचं, असं दोन्ही करत बसायचं नाही. एक ते काय करायचंय, जो खरा आहे त्याच्याच भजनी लागायचं आहे. इथं इकडं पण तिकडं पण करायचं. मी परत एकदा म्हणतो, इकडं पण तिकडं पण करायचं नाही. काय आमचा देव आहे की समजून घेत आहे, असं होईल तसं होईल. आणि एक अभूतपूर्व गोष्ट जी घडली आता आपण जे या वचनामध्ये आहोत की तो म्हणतो तुमच्या देवाला हाक मारा आणि बघा अग्नी येते का. आणि मग मी माझ्या देवाकडे हाक मारतो. त्यांनी खूप खूप काय आरडाओरडा करतात, आराधना करतात, भजन करतात, मागतात, स्वतःचं अंग असं मारून घेतात स्वतःला. म्हणतात अजून करा, अजून. हा चिडवतो त्यांना, अजून करा. तुमचं देव झोपला असेल, तुमचं देव ऐकत नसेल, तुमचं देव कुठेतरी बिझी असेल, अजून करा असं म्हटलेलं आहे बघा ह्याच्यामध्ये. आणि मग आणि काहीच होत नाही. मग हा म्हणतो आता तुम्ही
माझ्या देवाचं बघा, आणि तो वेदी तयार करतो. वेदी तयार केल्यानंतर त्याच्यामध्ये सगळं मांस टाकायला सांगतो, आणि मग त्याच्यामध्ये काय म्हणतो, लाकडं टाक, त्याच्यावर मग मांस, मग त्याच्यावरती पाणी टाका म्हणतो, अजून पाणी टाका म्हणतो, अजून पाणी टाका म्हणतो. मी ह्याच्याकडे येणार आहे बरं का. इतकं पाणी टाक की त्याच्यावरती पूर्ण सगळं पाण्यानेच भरलेलं आहे. मग आता परमेश्वराकडे तो हाक मारतो, आणि मग परमेश्वर स्वर्गातून अग्नी पाठवतो, आणि त्या वेदीवरती आग उतरून येते. हे सगळ्यांना माहिती आहे. आमेन. ही घटना कुठे घडली? कुठल्या डोंगरावर घडली? कर्मेल डोंगरावर घडली. आपण कुठे होतो? प्रवास करत करत आलो. गिलाद मधून निघालो, करीतला आलो, करीत पासून कुठे गेलो? सारफत या ठिकाणी आलो, आणि या सारफत या ठिकाणातून निघून आता कुठे आलेलो आहे? कर्मेल या ठिकाणी, माउंट कार्मेल किंवा कर्मेल या ठिकाणी आपण आलेलो आहे. कर्मेल या शब्दाचा अर्थ आहे फ्रूटफुल फील्ड. कर्मेल या शब्दाचा अर्थ काय? फ्रूटफुल फील्ड, फलद्रूप भूमी. कर्मेलचा अर्थ काय? फलद्रूप भूमी. करीत म्हणजे कट, कपात. सारफत म्हणजे जे आहे त्याला उत्तम बनवणे. आणि त्याच्या पुढे आता अजून काय? आता कर्मेल या ठिकाणी यायला सांगितलं. कर्मेलचा अर्थ काय? फलद्रूप भूमी. पहा, परमेश्वर एलियाला कसं एलिव्हेशन कडे घेऊन जात आहे. इथून दुसरा टप्पा, दुसऱ्या टप्प्यावरून तिसऱ्या टप्प्यापर्यंत घेऊन जात आहे. कर्मेल ठिकाणी बोलवलं. कुठे दुसऱ्या ठिकाणी करून घेतलं असतं, परंतु कर्मेलमध्ये या म्हटलं, कारण परमेश्वराला माहिती होतं कर्मेल याचा अर्थ आहे फलद्रूप भूमी. फलदायी होणे हे नाही, फलद्रूप भूमी. गॉड इज नॉट इंटरेस्टेड टू गिव्ह यू अ फ्रूट. गॉड इज इंटरेस्टेड इन गिव्हिंग यू अ फ्रूटफुल फील्ड. परमेश्वर तुम्हाला फक्त फळ देण्यामध्ये रुची नाही आहे, फलद्रूप भूमी देण्यामध्ये रुची आहे. कारण फळ एकदा दिलं तर त्याचं सेवन करून ते संपेल, परंतु परमेश्वर म्हणतो मी तुला फलद्रूप भूमी देणार आहे, जी प्रत्येक वेळेला फलद्रूप फळ उत्पन्न करतच राहणार आहे, करतच राहणार आहे. याला म्हणतात खरा उत्थान. हालेलुया. याला म्हणतात खरा. तुम्ही कबूल करायलाच पाहिजे की परमेश्वर, जसं तू एलियाला करीत पासून कर्मेल या ठिकाणी घेऊन आलास, तसं तू माझ्या जीवनामध्ये उत्थान देणार आहे. आणि मी अशा ठिकाणी तुम्हाला ठेवणार आहे ज्या ठिकाणी फलद्रूप भूमी असणार आहे. तिथे एकानंतर एक फळ मला प्राप्त होत राहणार आहे. हालेलुया. हालेलुया. तिथे मी थोडंसं कष्ट करेन आणि वर्षभर मी खाईन त्याचं. आमेन. कर्मेल डोंगरावरती परमेश्वर त्याला घेऊन जातो. कर्मेल याचा अर्थ मी तुम्हाला सांगितलं, फ्रूटफुल फील्ड. आज विश्वास ठेवा मंडळी हो, परमेश्वर तुम्हाला आणि मला करीत पासून कर्मेल डोंगरावरती घेऊन जात आहे. निघाला एका रासमधून, पोहोचला एका डोंगरावरती. एक ढिगाऱ्यातून निघतो आणि डोंगरावरती पोहोचतो. परमेश्वर त्याला इथून उच्च ठिकाणी उत्थानामध्ये घेऊन जातो. कोणीतरी आमेन म्हणेल. देवा, माझ्या जीवनामध्ये देखील असंच होणार आहे. माझ्या जीवनामध्ये देखील परमेश्वरा साक्षींची रास असणार आहे. तिथून तू मला घेऊन जाणार आहेस, आणि करीत आणि साराफत मधून कर्नेलमध्ये मला तू नक्कीच घेऊन जाणार आहे. हालेलुया. हे सगळ्याचा अभ्यास करत असताना एक गोष्टींचा प्रश्न मला पडला, आणि मी हे माझा संदेश संपला. एक साईड नोट तुम्हाला द्यायला लागलो. माझा संदेश ऍक्च्युअली संपलाय. एक साईड नोट तुम्हाला जाता जाता देतो. हे सगळ्याचा अभ्यास करत असताना मला एक गोष्ट फार रुची आली त्याच्यामध्ये. हे जेव्हा होत होतं, अजूनही दुष्काळ होता की नव्हता? नक्की होता ना? ओके. ही घटना घडायच्या थोड्याच वेळा अगोदर अहाब एका त्याच्या सेवकाला म्हणतो की तू एका ठिकाणी जा आणि मी एका ठिकाणी जातो. कोण आहे त्याचं नाव? हा, अभिनदाब. अरे सॉरी, नॉट अभिनदाब. लेट मी जस्ट नॉट अभिनदाब. ओबेद्या.
ओबद्या त्याचा सेवक आहे, त्याला तो सांगतो की तू एका ठिकाणी जा, मी एका ठिकाणी. अहाबाचा सेवक आहे तू एका ठिकाणी जा, मी एका ठिकाणी जातो. आणि तो काय म्हणतो, गवत शोधू. काय शोधू? जेणेकरून थोडं जरी गवत जरी मिळालं तर आमचे जे घोडे गाढवं जे आहेत ना त्यांना खायला मिळेल. पहा दुष्काळाची तीव्रता काय झाली होती. दुष्काळाची तीव्रता किती झाली होती. ओहळ सुकून चालले आहेत, नद्या सुकून चाललेल्या आहेत, सगळं क्रॉप्स आहेत ते सुकून चाललेले आहेत, फील्ड्स सुकून चाललेले आहेत, काहीच उरलेलं नाहीये. अशा अवस्थेमध्ये कर्मेल डोंगरावरती हा एलिया उभारतो आणि छाती ठोकपणे काय म्हणतो माहिती का, पाण्याने भरा. कुठे आहेत? लक्ष द्या प्लीज, मला संपलेलं आहे पण एक साईड नोट द्यायला लागलो. कुठे आहेत ते? डोंगरावर. डोंगरावर उभा आहे आणि देवाचा हा संदेश काय म्हणतो, पाण्याने भरा वेदी. हा कुठून आणले असतील पाणी? आणले, भरले, परत काय म्हणतो, अजून एकदा भरा. एक तर डोंगरावर आणि त्याहून दुष्काळ अवस्था. मला प्रश्न पडला, ह्यांनी जाऊन पाणी आणलं कुठून? हालेलुया. आज देवाला असे लोक पाहिजेत. गॉड इज वॉन्टिंग दीज काइंड ऑफ पीपल. की देवाचा सेवक म्हणतो असं पाहिजे आणि ते जातील सगळीकडे आणि तिथून ते सगळं आणतील. त्यांनी कंप्लेन नाही केली, दुष्काळ आहे काय सांगायला लागला पाणी आणायला. ते डिस्कशन नाही आहे बायबलमध्ये. तो म्हणतो पाण्याने भरा. माहित नाही लोक कुठे गेले, कसे गेले, लोक जाऊन पाणी आणले. मंडळीमध्ये आज परमेश्वर म्हणतो मला असे लोक पाहिजे, जिथं नाही आहे तिथून आणणारे लोक मला पाहिजे. देवाच्या वेदीमध्ये येऊन पाणी टाकणारे लोक पाहिजे. हालेलुया. आणि मग त्याच्यानंतर परमेश्वर अशक्य ते नक्कीच करेल. आमेन. हालेलुया. ओबद्यासारखे पण लोक पाहिजे. जिथं दुष्काळ आहे तिथं 100 देवाच्या सेवकांना त्याने एका ठिकाणी 50 आणि एका ठिकाणी 50 असं सांभाळलं. 3 वर्ष सांभाळलं. पैसा कुठून आला, पाणी कुठून आलं, अन्न कुठून आलं, जनावरांना खायसाठी गवत नव्हतं, ह्यांना कुठून अन्न आणलं असेल. मिनिस्ट्री कॅनॉट जस्ट हॅपन फ्रॉम स्टेज. फक्त स्टेजवरून मिनिस्ट्री होऊ शकत नाही. देवाला असे लोक पाहिजे जे देवाच्या लोकांना चारतील. देवाला असे लोक पाहिजे जे देवाचे लोक जे बोलतील त्याप्रमाणे पाणी कुठून पण आणू शकतील. हालेलुया. हालेलुया. अहो पाऊस नंतर पडू द्या, तुमचं पाणी पहिला परमेश्वराला पाहिजे. हालेलुया. पाऊस पर्जन्यवृष्टी करणारच आहे, पण त्याच्या अगोदर आमचं पाणी वेदीजवळ येणं अत्यंत गरजेचं आहे. हालेलुया. किती कष्ट लागला, किती वेळ लागला असेल, वरून खाली गेले असतील, आपल्या घरी गेले असतील, मला माहित नाही कुठून आणले काय आणले, पण त्यांनी आणले. 3 वेळा आणले, 3 वेळा. देवाला असे लोक पाहिजेत जे समोर उभं राहून सेवा करणार नाही, परंतु जे समोर उभारून सेवा करणारे आहेत त्यांना ते मोठं पाठबळ बनतील.